मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आपण आलेलो आहोत आणि शंकर भगवानाचं पहिलं दर्शन करूया आपण इथे। नवस लावला जातो गळांच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी खामलिंगेश्वराला। बैलांची खरेदी घोगडी बाजार हे चारही साईडने बसलेला आहे सर। बरोबर। हे पूर्ण पुढे 6-7 एकर मध्ये ही यात्रा भरली। नमस्ते, कैसा है? ठीक है ना, मजे में ना? क्या किधर से आप? दिल्ली। बाप रे, दिल्ली से यार एक महाराष्ट्र में इधर। हे नाव कुठे टेकली बघा, बाप रे, वर अशी नाव टेकलेली आहे वरती, जाम जबरदस्त अशी फाटे, पूर्ण फाटे बाबा, पुढे चक्कर येऊन आतमध्ये महाराज हो। आईपीएल में सदमे महंगा है। बोलिए कितना बोली, कितना इसका? 30,000 रुपये बोलिए। अच्छा ओके, आईपीएल में इसका बोलिए 30,000 खाली। नमस्कार मंडळी, मी संदेशचं तुमचं स्वागत आहे। मी कोकणी संदेश मराठी यूट्यूब चॅनलवरती। तर मंडळी आज मी आलेलो आहे ठाणे जिल्ह्यामधील मुरबाड या तालुक्यामधील ना म्हशाच्या जत्रेला आलेलो आहे। ही जत्रा खास करून ना गुरे खरेदी विक्रीसाठी खास करून फेमस आहे। तर सर्वप्रथम आपण जाऊया शंकर भगवानाचं दर्शन करूया, त्यानंतर खामलिंगेश्वराचं दर्शन करूया, त्यानंतर आपली ही जत्रा एक्सप्लोर करूया आपण। तर चला म्हणजे आपली हा व्हिडिओला इथून सुरुवात होते। पहिली सुरुवात होते ते आपल्याला टपोई आपल्याला पाहायला भेटतं तिकडे खूप सारी अशी, आणि वेगवेगळ्या प्रकारची आपल्याला ही जत्रेमधली भांडी आपल्याला पाहायला भेटतात। ओके, छान प्रकारे आपल्याला बॅटी बिटी आपल्याला पाहायला भेटतात। मस्तपैकी असं बॅटिंगचं काम इकडे चालू आहे। मस्तपैकी असं बॅटी स्टम्प बिम करण्याचं काम चालू आहे। कशी काय बॅट बीट काय कशी आहे? लहान मुलांच्या बॅटी आपल्याला पाहायला भेटत आहेत। 300 रुपये कोणसा बी मस्त। अच्छा 300 रुपये। मस्तपैकी बॉक्सला मस्त बॅट आहे, हलकीची हलकी बॅट आहे मस्तपैकी अशी, आणि ग्रिप बी मस्तपैकी असं लावलेलं आहे। स्ट्रोक पण मस्तपैकी काढलेलं आहे असं बघा, छान असं। ही 400 रुपये बॅट आहे। काय कुठली बॅटली घेतली? काय कुठली बॅट घेतली? अच्छा ही बॅट घेतली का? एवढी छोटी का घेतली? पण मोठी घ्यायची जरा। अच्छा छोट्या का? मला वाटलं तुला घेतली का काय? काय कुठून आलात तुम्ही? जुन्नरवरून। ओके ओके, ठीक आहे ठीक आहे, चालेल। कसं वाटलं जत्रेला आल्यानंतर? काय एवढी मजा वाटली? मस्त जत्रा कशी आहे? केवढी मोठी जत्रा आहे ना? मोठी जत्रा। अच्छा फर्स्ट तुम्ही गुजरातवरून डायरेक्ट बॅटी बिटी घेऊन आला तुम्ही इकडे? बॅटी पण बनवता का डायरेक्टली? नाही बनवून। आता किती दिवस ही जत्रा आपली चालू आहे? तुमचं जत्रा राहते आज कालपासून चालू झाली 13 तारखेपासून। तर ही जत्रा किती तारखेपर्यंत चालू आहे साधारण? 20-22 तारखेपर्यंत अशी जत्रा चालू आहे। खूप छान। काय बॅटिंगची प्राइस जरा सांगा ना आपल्याला? सगळ्याच्या वेगवेगळी प्राइस आहे ना, पण ते सांगा जरा। ही छोटी बॅट कशी आहे? ये छोटीचे 100 रुपये। 100 रुपये ओके। इकडे 200 150 ओके। 200 वाली आहे, 250 वाली आहे। अच्छा ओके ओके। सचिन तेंडुलकरची आणि विराट कोहलीची पण बॅट आहे इकडे, स्टिकर लावलेले। ते प्रशांत भाऊ आहेत, म्हणजे फर्स्ट टाइम आपल्याला हे म्हशाच्या जत्रेसाठी आले। म्हणजे प्रशांत भाऊ कसं वाटतं या जत्रेसाठी आले? तर तुम्हाला पहिलं केलं तर कसं वाटलं? रोड बीड कसे तिकडचे? रोड खूप छान आहे, छान आहे। मला खूप बरं वाटलं। बाईकवरनं आलो आम्ही, पण अजिबात त्रास झाला नाही इकडे येण्यासाठी। आणि जत्रेत सुद्धा एक वेगळी उत्सुकता आहे मला आता की पुढे काय होईल बघायची इच्छा आहे। तर यांचा पण ब्लॉग आहे। काय तुमच्या चॅनलचं नाव काय? माझ्या चॅनलचं नाव आहे पवार परिवार ब्लॉग। तर यांच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा। तर चला म्हणजे सर्वप्रथम आपण शंकर भगवानाचं दर्शन करूया, नंतर खामलिंगेश्वराचं दर्शन करायचं आहे, नंतर आपल्या व्हिडिओला इथून सुरुवात होणार आहे। तर छान पद्धतीने आपल्याला हे घोंगड्या पाहायला भेटतात मस्तपैकी छान छान। काका नमस्ते, काय बोलता? बरे आहेत ना? सालाप्रमाणे याही वर्षी मी आलो तुमच्या दुकानामध्ये, गेल्या वर्षी पण आलो होतो। तर काय प्राइस बरं सांगा ना, कशा काय? त्याला 350 पासून सुरुवात आहे अशा, आणि खूप मस्तपैकी अशा जत्रेमध्ये कुठल्या भेटत नाही आपल्याला। सर्वात मोठी जत्रा म्हणून ओळखली जाणारी म्हशाची जत्रा। तर इथे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला ह्या घोंगडी अच्छा घोंगडी आता सध्या तरी बंद झाली, जास्त कोण यूज नाही करत, पण ही उबदार ही चांगली असते अशी ना? ओके, काय किती वाले प्राइस जरा सांगा एकदा परत मला। प्राइस हे सिंगलचे हे घेतले तर अच्छा 400 रुपये बसते सिंगलची। अच्छा सिंगल किती आहे? 400 रुपये। 400 रुपयाला सिंगल आहे। ओके, आणि मस्तपैकी छान आहे, जड पण थोडीशी वाटते अशी मोठी। अच्छा ओके ओके। किती फीट आहे त्याची? पुढे 7 7.5 8x4 आहे। अच्छा 8x4 आहे। हा छान आहे असं मस्त। आणि इकडे ब्लॅक वाली ही जरा मस्त वाटते बघा। हे हे जे आहे उलन। अच्छा ओके अच्छा ओके, ते म्हणजे लोकर नाही ती। अच्छा ओके ओके, हे लोकर पूर्ण आहे असं। काय तवे कसे आहेत? हा तवा एकाची किंमत 500 रुपये आहे, पण आम्ही सेलमध्ये सेल लावला इतका लागतो कमी रेटने 2 वस्तू कुठल्या बी 600 रुपयाला। अच्छा ओके ओके। हे भिडाचा आहे का तो तवा? अच्छा ओरिजिनल नाही, हा ह्याचा लोखंड आहे ना? लोखंडी अच्छा ओके। हा तुम्ही घेतलात का काय? पूर्ण दुकानात घेतला का उचललात का काय? कोयत्या सर्व घेऊन आलात मस्त। आता 1 वर्ष बघायला नको मला वाटते आता। बापरे, तुम्ही किती रुपयाला घेतली तर ही थाबडी? 150ला एक। ओके ओके, मस्त। एवढ्या 30 घेतल्या? अच्छा ओके, एवढ्या भरपूर दुकानात तिकडे सेल करायला घेतले वाटतं तिकडे? अच्छा मित्र सर्वांना द्यायला। ठीक आहे ठीक आहे, चला दीदी इकडे काहीतरी खायला म्हणजे शॉपिंग करायला काहीतरी काय घेताय? हा हा काय घ्यायचं? हा काय घेताय तुम्ही? काय घेताय इकडे? कॉलेजवरून काय स्कूलमधून आलात? कॉलेजमधून आले तिकडे जत्रेसाठी आलेत। वा काहीतरी घेताय तिकडे।
एकच फक्त किती 3 आणि 6 जणांच्यात एकच फक्त वस्तू नाही सर्वांनी घ्या ना एक एक असं. अच्छा हेच आहे का? प्रत्येकाने काहीतरी घ्या ना वेगवेगळ्या असं काही पेपटी घ्या कोणतरी असं मास्तरांना दाखवा ना असं पे करून असं. ठीक खूप साऱ्या अशा जत्रेमध्ये म्हशाच्या जत्रेमध्ये आपल्याला ह्या घोंगड्या पाहायला भेटते. काय का काका नमस्ते कशात बरे आहेत ना एकदम? काय कुठून आला तुम्ही? सोलापूरची मस्तपैकी घोंगडी. ओके अच्छा घोंगडी जुनी कशापासून बनवले? मेंढराच्या केसापासून. हो मेंढराच्या केसापासून बनवले. ओके 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 काय किती प्राइस किती आहे? ही 3x6 आहे. अच्छा 4x10 आहे. काय प्राइस किती? 3x6 ची. ही 600 रुपयाला. आणि इकडे ही 900 रुपये. 900 रुपये. काय कमी जास्त होईल? तोडपाणी होते फक्त सांगायची प्राइस असते आपली कमी जास्त होईल तिकडे. वेगवेगळ्या प्राईजमध्ये आपल्या वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आपल्याला घोंगड्या पाहायला भेटतात. 17 बितरंच्या खूप साऱ्या आहेत अशा. जरा खाज्यांची प्राईस मला सांगा काय 100 रुपये 50 रुपये पाव कसे आहेत इकडे? 70 रुपये. अच्छा ओके ओके पहिले खाऊन बघायचं नंतर हे करायचं घ्यायचे. ओके ओके खूप छान पद्धतीने. काय काय यांचं नाव सांगा ना जरा मला. दहीवडा. अच्छा हे साखरेच्या पाकापासूनच बनवलेलं असतं ना? साखरेच्या पाकामध्ये पण हे कसं शुगरवाले जास्त घेतात. अच्छा ओके ओके. आणि हे इकडे हे आतोले याच्यामध्ये मावा असतो. ओके अच्छा अच्छा अच्छा. आणि इकडे हे गुलाबजाम सारखा. हां ओके 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 अच्छा. नारळ भेटत असतात देवासाठी लागणारे फुलं हारबीर सर्व इकडे. किती रुपये नारळ आहेत काय? 30 रुपये नारळ. अच्छा नारळ 40 रुपये. अच्छा हे दुसरा का 40 रुपये काय? हार नारळ 40 रुपये. अच्छा ओके ओके. इकडे लाईनीमध्ये दुकानं आपल्याला काय आहेत मंदिर इकडे आणि अपोजिट साईडला अशी दुकानं आपल्याला पाहायला भेटतात खूप सारे. अशी काय मावशी काय बोलता कुठून आलात काय? हां अच्छा ओके ओके. हां तर इथे स्टॉलचं दुकान आहे. या दादाच्या दुकानामध्ये कधी असं या इथे आता जत्रा तर चालू झालेलीच आहे आपल्याला इथे. तर दादा काय नारळाची प्राईस बीस सांग जरा मला. नारळ 30 रुपये. हार नारळ 40 रुपये. अच्छा हार नारळ 40 रुपये. अजून आणि फुल हार इथे जर हार पाहिजे असेल तर हे म्हणजे तर किती रुपये? हे सर्व त्याच्यातच 30 रुपयामध्येच. अच्छा हा 30 रुपयाला बघतो. ओके ओके. तसा वेगवेगळ्या प्राईजमध्ये आपल्या हार बीर पाहायला भेटतात छान. तर आमचे गावचे पाटील इथे आपल्याला पाहायला भेटतात. काका नाव काय तुमचं? नंदकुमार कुर्ले. अच्छा ओके. तर हे नवसाचे गळ असतात. ओके याचा नवस लावला जातो गळांच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी खामलिंगेश्वराला. अच्छा तो मंदिर तिकडे खामलिंगेश्वर. हां हां तिथं त्या गळाचे नवस पेडला जातो. हे तुम्ही जर तुम्ही आज समजा वर्षाकडे जो नवस बोलणार आहात तो आज तो पेड होणार आहे. तुम्ही कुठल्या विषयी बोला याची आज तिथं नवस पेडला जाणार. ओके म्हणजे ते 5 नारळाची तळी वगैरे ते फोडली जाणार. पाण्याचा विडा वगैरे तोंडात असणार आणि देवाला प्रदक्षिणा घालून त्याचा नवस पेडला जाणार. ओके ओके. म्हणजे हे कुठे लावतात गळ? हा पुन्हा कमरेवर असतो. कुठे पाठी कमरेवर. अच्छा ओके ओके. लहान मुलगा असो बाई असो जेंट्स असो जो नवस बोलतो त्या नवसाने तयार केलेला असतो. ओके ठीक आहे ठीक आहे. त्याचा हे आज नवस पेडला जातो. ही यात्रा म्हणजे 200 वर्षाची परंपरा आहे. बरोबर बरोबर. आज जवळ 15-16 जिल्ह्यातले लोक इथं येतात. तुमचं 2-4 लाख असे 10-12 लाख पब्लिक इथं येते देवाच्या दर्शनाने. महाराष्ट्रामध्ये फेमस जत्रा आहे. महाराष्ट्रामधील तर लाखो भाविक आपल्या राज्यातून म्हणजे गुजरात कर्नाटक या राज्यातून येत असतात. आणि बैलांची खरेदी घोंगडी बाजार हे चारही साईडने बसलेलं आहे. बरोबर. हे पूर्ण पुढे 6-7 एकरमध्ये ही यात्रा भरली येते. आणि फुल काय? सफेद फुल त्यानंतर पिवळा फुल जर शिवपिंडीला वाहिला हां हां तर पितृदोष नाहीसा होतो. आणि शिवपूजेसाठी सर्वात महत्त्वाचं बेलाचं पाणी. एक बिल बदल चंदन अक्षता पूजन तत्वता होऊ शकतो. शिव हा भोळा भगवान आहे आणि त्याच्या पूजनासाठी बेल हा महत्त्वाचा. बरं बरं बरं. किती रुपये आहे हे? 10 रुपयाला वाटतं. चला एक आता दर्शन करायला जावे आतमध्ये. मस्तपैकी आपल्याला छान असा मंदिराचा कळस पाहायला भेटतो. इथून आपण एंट्री करूया आतमध्ये. चला एंट्री आपण केलेली आहे आतमध्ये. इथून सुंदर असं आपल्याला शंकर भगवानाचं आपल्याला पहिल्यांदा नंदी पाहायला भेटतो इकडे. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया. छान पद्धतीने आपल्याला एंट्रन्सला पहिला गणपती बाप्पांची मूर्ती आपल्याला पाहायला भेटते इथे. चला मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आपण आलेलो आहोत आणि शंकर भगवानाचं पहिलं दर्शन करूया आपण इथे. थोडीफार गर्दी पण आहे आज. खामलिंगेश्वर देवस्थानच्या इथे आपण आलो म्हसा यात्रा. तर इथे आपल्याला हे पाहायला भेटतं खामलिंगेश्वराचं मंदिर इथे असं मध्ये. खामलिंगेश्वराचं मंदिर. भलं पेढा प्रसाद सुप्रसिद्ध कंदी पेढे म्हणून ओळखले जाणारे. कुठून आला तुम्ही? काय? कोल्हापूरवरून. अच्छा ज्योतिबावरून. ओके ओके. काय बोलता कसे पेढे आहेत? पेढे 120ला पाव आहे. 120 रुपये पाव. आणि इकडे हे काला कांदा कसा आहे? 200 रुपये पाव. 200 रुपये पाव. ओके ओके. चला ठीक आहे. वेगवेगळ्या प्रकारामध्ये आपल्याला पेढे पाहायला भेटत असतं. दर्शन घेतल्याच्यानंतर ही प्रसाद आपण घेत असतो घरी नेण्यासाठी.
तर चला पुढे पुढे आपण प्रसाद वगैरे किती आता ही प्रसादीची दुकान इकडे चालू आहेत. नमस्ते दादा, काय बोलतो ना देवाची प्रसाद इथे विकतो, कशी आहे? एकदम भारी मस्त आहे. कुठून काय? पंढरपूरवरून. ओके. चला आपण दर्शन घेतल्यानंतर मेन जत्रा ही चालू होते, ती इथून होते. पूर्ण अशी आपल्याला दुकानं पाहायला भेटते. जत्रेमध्ये दुकान आहे, यात्रा बोलतो ना कडे. आता हेलिकॉप्टर सोडला वाटतं इकडून. अरे एक नंबर भाई. कसं आहे हेलिकॉप्टर? 50 रुपये. उडव वरती, उडव जरा, तिथे जाईल तिकडे. तेवढाच होतं का? ओके ओके. अच्छा भवरा पण आहे इकडे. भवरा इकडे काय? भवरा कसा आहे? भवरा 100ला 1. ओके. आणि हे वरती काय घातलंय? 30 रुपये शिंग. अच्छा लाईट पेटते का त्याच्यात? हो ठीक. आला गॉगल भारी आहेत रे इकडे. कसे आहेत? 100 रुपये 2. बापरे, अरे वा मस्त आहे. 100ला 2. मावशींचे ते थाबड्या पाहायला भेटतात मस्तपैकी. भाकऱ्या ठेवायला अशा मस्त. कशा आहेत हो मावशी थाबड्या? 250 रुपये जोडी. 250 रुपयाला पाहायला भेटतात. हे लहान मोठ्या साईजमध्ये आहेत का एका साईजमध्ये येत आहेत? हे लहान मधले. अच्छा. आणि इकडे 350 रुपये जोडी. 350 रुपयाला जोडी. ओके मस्तपैकी. बांबूपासून बनवली जाणारी ही अशी आपल्याला पाहायला भेटते थाबडी. 250 रुपये 350 रुपये जोडी. मस्तपैकी कांचन पाहायला भेटतात इकडे. थाबडी आपल्याला पाहायला भेटतात. अच्छा हे पण मस्तपैकी नाही बघा नक्की कांचन. हो मावशी नमस्ते. कडे बरे आहेत ना? काय मापोळ घेऊन बसले तिकडे? काय कसलं आहे? मावशी लाजले आहे इकडे. अरे बापरे. काय? व्हिडिओ काढून देतात का? हो काय? कुठून आलात तुम्ही? कुठून आलात? अच्छा खराष्टी. कुठे आले हो? बीड जिल्ह्यात. बीडमधून आलात. ओके ओके ओके. ठीक आहे ठीक आहे. छान छान प्रकारे. हे कशासाठी असतो? फुलं पुन्हा ठेवायचे. फुलं ठेवण्यासाठी आलेत. ओके ओके. काय बोलतो दादा? काय शेतीचे अवजारे बिजारे घेतात एवढंच घेतलं? जत्रेमध्ये आले तर अजून घ्यायचं ना जरा. वर्षातून येते जत्रा मस्तपैकी अशी. हे काय घेतला? ते पिकाव खोदण्यासाठी. ओके ओके. छान पद्धतीने असं मस्त. कुठून आलात? कुठून खडवलीवरून आला. नमस्ते. कैसा है? ठीक है ना? मजे में ना? क्या किधर से आप? दिल्ली. बापरे दिल्ली से डायरेक्ट महाराष्ट्र में इधर. कैसा है प्लेट? 240 रुपयाला 6 पीस आहेत मस्तपैकी अशा. आणि इकडे वेगवेगळ्या प्राईस आहेत, डिझाईन आहेत आपल्याला पाहायला भेटत आहेत. कसे आहेत प्राईस? कसे आहेत प्राईस? कसे अलग अलग प्राईस आहे ना? अलग प्राइस. क्या प्राईस बताओ जरा. ये 240 को 6, वो 350 में 6. सब्जी काटने का मशीन भाजी कापायची मशीन. एक में डाल दो, अलग अलग दे दो. किती रुपये हो? 100 रुपये. 150 रुपयामध्ये काकडी कापते, लो दीदी. कोबी कापते मस्तपैकी. स्लाइस दोनों साइड बटाटे पण आहेत. भजीसाठी बटाटे, टोमॅटो पण कापले, शेंगदाणे, सर्व काही गोष्टी आहेत त्या खचाखच होतात तिकडे. दाखवा जरा, कटिंग करून दाखवा. ये मशीन में ना सर जी छोटी चीज हो ना तो इसमें भरना है. बादाम पिस्ता काजू मूंगफली अदरक इसमें भरना है. ये बादाम का पर बादाम महंगी है ना, इसलिए मूंगफली काट रहा हूँ. तो इसमें बादाम काजू पिस्ता काटना हो ना तो इसमें काजू बादाम ऐसे कटेगा. बाकी बड़ी चीज काटनी हो ना, गाजर ककड़ी टमाटर प्याज खीरा, तो इसमें परफेक्ट सलाद कटेगा. बाकी आलू केले की चिप्स काटनी हो मोटी पतली तो इसमें परफेक्ट ऐसे आलू केले की चिप्स कटेगी. बाकी पत्ता गोभी काटना है तो पत्ता गोभी जो ऊपर रखे घिसोगे ना तो इसमें परफेक्ट 1 नंबर पत्ता गोभी काटना हो तो पत्ता गोभी आ जाएगा इस तरह. ये बाजार में दुकान में ऑनलाइन 200 का मिलेगा, अभी 150 का है. उसके साथ 75 रुपए का आइटम फ्री है. मशीन भी है, लाइटर भी है. ये पूरा सेट आएगा 150 रुपए का. बाकी सब आइटम कटेगा. प्याज काटना हो ना तो इसमें 1 नंबर सलाद काटना हो ना तो इसमें परफेक्ट जैसे सलाद आ जाएगा. और बारीक प्याज काटनी हो ना तो डब्बी को लगा देना है सब्जी. इसमें भर के घिसोगे ना तो इसमें बारीक प्याज भी बढ़िया कटेगी. अलग चला मोठमोठे आपल्याला पाळणे आपल्याला पाहायला भेटतात. जबरदस्त अशी छान असे पाळणे आपल्याला पाहायला भेटतात. संध्याकाळची वेळ आणि आपल्या ह्या आपण आता गेम सेक्शनमध्ये आपण आलो. वेगवेगळे आपल्याला इथे किती रुपये काय कैसा आहे 40 रुपयामध्ये. ओके ओके. छान पद्धतीने मस्तपैकी. कितना राऊंड? 30 रुपये. कितना राऊंड? 20 राऊंड. ओके 40 रुपयामध्ये. मस्त मारा मजा मशाच्या जत्रेमध्ये. बाई नाव कुठे टेकली बघा. बापरे वर अशी नाव टेकलेली आहे वरती. जाम जबरदस्त अशी पाठ्य पूर्ण पाठ्य बाबा कुठे गेली बघा. पूर्ण ढगाला पोचली वरती. अरे पलटी व्हायचा वरून. जबरदस्त जबरदस्त यार. चला इकडे ब्रेक डान्स पण चालू झालेले इकडे बघा. पूर्ण आपल्याला ही जत्रा अशी पाहायला भेटते. खूप सारी धमाल मस्ती या जत्रेमध्ये पाहायला भेटत असते. पाळणे पण बघा केवढे मोठमोठे पाळणे आहेत. एकच पाळणा नाही, 3-4 असे पाळणे आपल्याला पाहायला भेटतात इकडे असे. बघा कुठे. अरे बापरे बघा किती स्पीड बघा किती झालं आहे पाळण्याचा. खतरनाक खतरनाक. अरे पण बसले का नाही आतमध्ये. अरे पुढे चक्कर येऊन आतमध्ये मारा हो. कसे फिरतात लोकांनी पाळले. एक नंबर. वेगवेगळे कसे आहेत हो.
हा भिडाचं तर कसं आहे भिडाचं इडलीचं आपला आपे 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 हे 550ला आहे 650ला आहे साड्याने इकडे इकडे ही ही 450ला आहे 550 आणि तवा पण मस्तपैकी छान असा तवा 550 आहे 550 रुपयाला तवा आहे आणि तवे पण पाहायला भेटतात वेगवेगळ्या प्रकारमध्ये. काका तुम्ही कुठून आला? कोल्हापूरचे काका दिसतात तिकडे असे. अरे वा काकाने पाय बी केले नाही इकडे असं. हां कोल्हापूर छान पद्धतीने आपले असे घरातले भांडी आपल्याला पाहायला भेटतात वेगवेगळ्या प्रकारची अशी काय कोल्हापूर अच्छा कोल्हापूर गाडी क्रमांक 420. चला ठीक आहे. ते काका नमस्ते. मस्त तुमच्याकडे चादरी बिर्दी वेगवेगळ्या बुरमुस आणि ब्लँकेट पण आहेत छान असं. काय बोलता कुठून आला तुम्ही सर्वप्रथम? हा अच्छा तिकडे आलो. ओके काय किती रुपये? 300 फक्त 300 रुपये. काय स्वस्तात मस्तपैकी छान असं. किती बाय कितीचे आहेत? 10 बाय 10 आणि मस्तपैकी असं स्वस्तात मस्तपैकी मशाच्या जत्रेमध्ये आपल्याला ही ब्लँकेट पाहायला भेटतात तिकडे. खास करून फेमस तिकडे येतो चांगला असं. काय वेगवेगळ्या प्रकारामध्ये सांगा अजून. सर बेडशीट पण आहे. किती रुपये? बेडशीट 300ला 300 फक्त 300 रुपयाला म्हणजे 150 रुपयाला एक. 300ला आहे हो खूप छान असं. 100चे 2 100ला 2 50 रुपयाला एक. 50ला एक अजून काय पाहिजे अजून? उशी कवर किती रुपये? 100ला 6 डायरेक्ट अर्धा डझनच दिलेले आहे त्यांनी छान पद्धतीने. आणि इकडे बघा हे बेडशीट आहे ना डबल बेडचे मोठे. किती रुपये? हे 600ला 2 आहे पण कमी करून होत्या काहीतरी बार्गिंग होईल काहीतरी. आणि इकडे वेगवेगळ्या प्रकारे आपल्या कोल्हापुरी चादर इकडे आपल्याला पाहायला भेटत आहेत. सोलापुरी चादर कुठे आहे? सोलापुरी 600ला जोडी. 600 रुपयाला जोडी. किती आहेत? 2 600ला जोडी. आणि इकडे सतरंजी 800ला 2. मसाला चाय पण अच्छा हा ठीक आहे. अच्छा अजून काय कुठले चादरी आहेत तसं सांगा जरा. हा एसी ब्लँकेट. तुमच्या दुकानाचं नाव काय इकडे नाही? काय नाव नाही? समृद्धी. अच्छा ओके शफी मौलाना आणि समृद्धी यांच्या दुकानाचं नाव आहे तिकडे. आता कशी शनिवार रविवारी खूप या जत्रेमध्ये गर्दी तर होणारच आहे. आज काय एवढं माहोल जास्त दिसत नाही मला वाटतंय. मैं महंगा भी खेले. अच्छा ही वाला IPL में सब में महंगा है. कितना बोली कितना इसका? 30,000 रुपये बोलिए. अच्छा ओके IPL में इसका बोलिए 30,000 खाली. आणलेली आहे. ठीक आहे. अच्छा ही उखळ का? ही मुसळ आणि मुसळ काय कशासाठी याचा उपयोग जास्त करून मोस्टली? मसाले विसाले. अच्छा ओके. किती रुपये हो? ही मोठी साईज आहे. किती रुपये? 4,500. आणि इकडे ही 2500 रुपयाला. बापरे तेवढी आहे बा उखळ. पोलपाट लाटणं हे सर्व आपल्याला पाहायला भेटतात तिकडे. लाकडी वस्तू सर्व पाहायला भेटतात तिकडे. मस्तपैकी परात बघा लाकडाची परात पाहायला भेटते. अशी कसली लाकडाची परात आहे बघा ना. लाकडी परात ना म्हणजे 1200 रुपयाला. ओके कमी जास्त होईल त्याच्यामध्ये. पोलपाट बघा मस्तपैकी. पोलपाट पण भारी आहे. हेवी आहे असं पुन्हा लाकडी. तर इकडे बघा शेतीसाठी लागणारे अवजार आहे. म्हणजे इकडे कोयता दिसतोय. कुऱ्हाड पण दिसते इकडे. छोटी कोयती आहे मोठी कोयती आहे. कुठे गेला दादा? काय प्राईस किती आहे हो इकडे? कोयता बघा ना कसा जबरदस्त कोयता आहे. 300 रुपये. लाईट आहे लाईट फक्त आहे. थरू बिरू टाकून सर्व मस्तपैकी छान पद्धतीने अशी दिलेली एक कोयती आपल्याला पाहायला. 300 रुपये. कमी करतील अजून पण होईल त्याच्यात कमी अजून पण. आणि इकडे मच्छी कापण्यासाठी आपल्याला पाहायला भेटेल. एक नंबर कसला वाटतं बघा ना कसा. 150 रुपयामध्ये. ठीक आहे मामा कसं आहे तो थाबडी काय किती रुपये प्राईस आहे? ही इकडे छोटीवाली साईज. भाकरी बसेल ना? भाकरी चपाती बसेल. भाकरी नाही बसणार. भाकरीला मोठी साईज. ही किती रुपये? 150 रुपये. किती? 100? 150 300 रुपयाला. अच्छा 300 रुपये 150 रुपयाला एक आहे. इकडे भाकरीसाठी दिलेली इकडे. मोठी साईज. अच्छा इथेच विणता का तुम्ही इकडे? बांबू सगळा आमचा. अच्छा ओके म्हणजे आम्ही मशाल घासा खाली आहे. अच्छा मशाल. अच्छा ओके लय लांब आहेत आम्ही. एवढं लांब. आता 10-12 दिवस इथेच राहणार तुम्ही? इथं छान पद्धतीने मस्त पैकी. लय मेहनत आहे. लय मेहनत नाही इकडे. 2-3 महिने जाता हा ना बनवायला. ओके ठीक आहे बघा. आतमध्ये त्याने काकाने बनवलेले इकडे छान पद्धतीने असे टोपले आपल्या खूप सारे असे टोपले आपल्या खूप सारे बनवलेले तिकडे. त्या कोणाला मारायला घेऊन असतात हे काट्या गुरांना? अच्छा माणसाला पण मारायला. अच्छा ओके हो मावशी आजी या काठी कोणाला मारायला असते? माणसाना का बैला ना? जनावर ना? अच्छा जनावरांना मारायला काठी बिटे. ओके ठीक आहे चला चांगलं
माणसांना पण माणसाने जर आगाऊ नको ना ठीक आहे चालेल कोकणी संदेश मीठ जर जास्त घालला उपट मारायला चांगली आहे. हा बरोबर हा राग येतो ना. हो धोपट्याला चांगली आहे मस्त पैकी आपण चांगला वलटा बघा ना कसला आहे. घरवाल्याला सांगा तू हा जरी एक पडला ना बघा ना मामा एक जरी पडला ना उठायचा नाही 4 दिवस. घरवाल्याला दुखता आणली आजी. हो इकडे आजी आपल्याला पाहायला भेटतात. आजी नमस्ते आजी बरे आहेत ना आजी. कुठून आलात तुम्ही कुठून आलात टोकावडा. ओके बापरे ओके किती काटे विकायला आल्यात आजी इकडे. किती वया नाही मला वाटतं त्यांचं 70-80 वय असेल आणि खूप साऱ्या एवढ्या वयामध्ये त्या अशा विकण्यासाठी आलेत काटे इकडे आणि वेगवेगळ्या प्रकारे. नाही नको कुल्फी नको तुमची हो कुल्फीवाले आलेत भैया इकडे कुल्फी. फायनली म्हणजे आपण खूप सारी दुकानं पण फिरलेली खूप सारी आपली जत्रा आपण पाहिलेली इकडे म्हणजे मशाची यात्रा म्हणून अशी. तर फायनली आपण हा व्हिडिओ आपण इथेच थांबवतो. व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला म्हणते बाय धन्यवाद.